कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दिव्या अगं थांब जरा दिव्या। अरे अरे दिव्या, हे बघ एवढा महागाचा शर्ट नव्हता तो, तू जरा शांत बस बरं। मी शांत बसते, तू पण शांत बस। सगळ्यांचं ऐकून घ्यायचंय, पण कोणी काही बोललं तरी। आणि म्हणे प्रेम आहे। अगं दिव्या राणी, जरा समजून घेण्याचा प्रयत्न कर। तिकडे सगळी तुझ्या घरातली माणसं बोलत असताना मी मध्ये कसं बोलू? नाही, या वेळेस मी शिवाचं ऐकणार नाही। चंदन, तुला आपलं प्रेम सगळ्यांना दिस द्यायचंय ना? हो। मग तुला माझ्या घरच्यांच्या मनात घर करावं लागेल। ठीक आहे, आता ते कसं करू? जा, सगळ्यांना गिफ्ट घेऊन ये। गिफ्ट्स? बरं ठीक आहे, काय आणू? ते मला माहिती नाही, पण महागडे गिफ्ट आण। असे गिफ्ट आण की सगळ्यांना कळलं पाहिजे की तू माझ्या घरच्यांसाठी काहीही करू शकतो। ग दिव्या, पण पैशांचं कारण देऊ नकोस चंदन। ठीक आहे, बघतो मी काहीतरी। शिवा, अगं आशू कुठं दिसना त्यो? आशू अगं गेला असेल कुठेतरी बाहेर। अगं गेला असेल काय? तू फोन लाव बरं आधी। आला। अरे काय, कुठे गेला होता? दिव्या, दिव्या, आता काय झालं? हे घे, चंदनचं शर्ट। आशू काय आहे, तिचं असं म्हणणं होतं ना, शिवानी तो खराब केला। तिने ऍक्च्युली केला नाहीये, पण तरी मला ना लोकांच्या गोष्टी तशाच ठेवायला आवडत नाही। जावई बापू, हो खरंच याची काही गरज नव्हती हो। अहो काकू, गरज होती। दिव्या नाही नाही ते बोलली शिवाला, वाटेल तसं वागली ती अशी, सो गरज होती। ठीक आहे। काय रे, तुमचं काय चाललंय? काय नाही काकू, आम्ही तर काय शिवाने जेवायला बोलवले म्हणून आलोय ना। काय कुठे बसायचंय? आणि तुझं काय रे? किती वेळ असं फुगून राहणार? हस की जरा। झालं आता सगळं। हा हो हो, तुम्ही बसा, मी जेवायला वाढते। हॅलो। हा चंदन, कुठे होतास? मी कधीची वाट बघत होते। आणि हे काय आणलंयस? गिफ्ट आणलंय तुझ्यासाठी, सासूबाईंसाठी आणि आजींसाठी। तुला सरप्राईज देण्यात बेस्ट आहेस। हा बघू, आई ये ना। अगं ये, बस ना, बस, आपण बघूयात काय आणलंय। घे। जावई बापू, ह्या सगळ्याची खरंच काही गरज नव्हती। नाही आई, गरज म्हणून नाही, प्रेम म्हणून आणलंय। हे घ्या ना आजी। कशाला एवढा पैका खर्च करायचा उगाच तरी? आपल्या माणसासमोर पैसा कोण बघता आजी? कसं वाटलं सरप्राईज? चंदन, कसं आहे ना, त्यांना एवढ्या महागड्या गिफ्टची सवय नाही, पण आता सवय करून घ्या। बघू किती म्हणून माझं इतकं प्रेम आहे तुझ्यावर। शिवा, बघ कसं आहे। हाई एक नंबर आहे, खरंच खूप भारी आहे। तुला आवडला ना? तू ठेवू शकतेस तो। मला काय, मला चंदन दुसरा आणून देईल किंवा तुला दुसरा आणून देईल। नाही, मला नकोय। शिवा, मी समजू शकते, मला माहितीये आशू तुला असे काही गिफ्ट देत नसेल, म्हणजे माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे ना। पण चंदन, ह्याचं मन मोठं आहे, हा देईल तुला गिफ्ट। नाही नाही, मला नकोय हे घे, मला खरंच नकोय। आणि तुला मिळालं ना गिफ्ट, ही चांगलीच गोष्ट आहे। मला माझा नवरा काय गिफ्ट देतो यावरून मी आनंदात आहे की नाही हे नाही ठरत। अगं, पण असे सरप्राइजेस मिळाले ना की छान वाटतं। दिव्या, आता बस झाला हा विषय। हे बघ दिव्या, अगे ही काही स्पर्धा नसते ग,
हा ना, असले गिफ्ट आणि हे ते देऊन नातं ठरत नाही. नातं घट्ट व्हायला एकमेकांचं प्रेम असावं लागतं. गिफ्ट नाही द्यायला लागत त्याच्यासाठी. नाही, आशूला मी शिवासाठी आतापर्यंत काही करताना बघितलं नाही म्हणून म्हटलं. नात्याचं नाव काय होतं? नात्याचं नाव काय होतं? नात्याला त्या गाव कुठे ठाऊक होतं? हातात हात दिला मैत्रीचा, त्या मैत्रीला कुठे जायचं काय माहिती होतं? ना स्वार्थ त्या नात्यात, पण सावरलं या नात्याने जर कधी आलो गोत्यात. ना स्वार्थ त्या नात्यात, पण सावरलं या नात्याने जर आलो कधी गोत्यात. हेवा दावा राग रुसवा सगळा होता मेळ भावनांचा. हेवा दावा राग रुसवा सगळा होता मेळ भावनांचा. रंगला खेळ अचानक मैत्रीकडून आपला 7 जन्मांचा. ना कुठला स्वार्थ, ना भेट वस्तूंचा भडीमार. काय आजी? ना कुठली वचन, ना कुठला करार. नात्याला ह्या कुठे जायचं अजून काही कळत नाही. नात्याला या कुठे जायचं अजून काही कळत नाही. घट्ट असलं तरी या नात्याला नाव काय अजून देता येत नाही. वाह वाह आशू वाह, एक नंबर, एक कमाल, वाह 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 वाह. एकदम भारी आशू. हे असं वाटतं मला तुझ्याबद्दल. एवढं काय त्यात? कविताच तर वाचून दाखवली. अगं पण ही कविता तुझ्या या गिफ्ट पेक्षा लई महाग आहे. त्याची किंमत नाही होणार. ही कविता कुठल्याही दागिन्यांपेक्षा मला खूप मोठं सुख देऊन गेली. ते तुलाही नाही सांगता येणार. पण दिवस की तुम्ही दोघी मला काही प्रश्न विचारणार आहात? कसं आहे ना दिव्या, शिवानीच्या सासरची मंडळी आज इथे येत आहे. मग आणि मला असं वाटतं तू त्यांच्या समोर न आलेलंच चांगलं. हाय. मग तुमचं काय म्हणणं आहे? मी माझ्याच घरातून बाहेर जाऊ? अगं म्हणजे तसं नाही म्हणायचंय ग. एक 3-4 तासासाठी आपलं जरा बाहेर गेलीस तर बरं होईल ग. हे असं आहे तुमचं. एका मुलीच्या सासरच्यांना खुश करायला तुम्ही दुसऱ्या जावयाला बाहेर काढताय. हा कुठला न्याय आहे? ही वेळ सुद्धा तुझ्याचमुळे आली आहे ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.